आज आपण बनवणार आहे मच्छीची भाजी। त्यासाठी सुरुवातीला मच्छीमध्ये थोडीशी हळद आणि 1 लिंबूचा रस, 1 किलो मच्छी आहे, ते सर्व असं मिक्स करून अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं। नंतर मग भाजी करायची। आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे भेंडी विलायची, लवंग, मिरे, खोबरं, कलमी, साधी विलायची, लसूण, अद्रक आणि तिखट, मीठ। तेलामध्ये मसाले फ्राय करून घेते। कांदा, खोबरं वगैरे, खोबरं बारीक करून घ्यायचं, थोडंसं भाजून घ्यायचं। खोबरं भाजून झाल्यानंतर त्यामध्येच बाकीचे मसाले भाजून घ्यायचे। थोडंसं आता मिक्सरला थोडंसं बारीक करून घेते। तेल तापलेलं आहे, मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यामध्ये टाकूया तिखट, मीठ आणि छान मसाला तेलामध्ये हा शिजल्यानंतर त्याला तरी येते। हा मसाला थोडा वेळ छान शिजू द्यायचा। थोडंसं मसाल्याचं पाणी टाकून छान मसाला शिजू द्यायचा। आता यामध्येच हे मच्छीचे पीस टाकूया। छान मसाल्यामध्ये परतून घेऊ। आणि 1 मिनिटासाठी थोडंसं झाकून ठेवूया। थोडंसं फिरवून घ्यायचं हलक्या हाताने आणि आपल्याला आता वाटते तेवढं रस्सा पाहिजे तेवढं पाणी सोडायचं। यामध्ये आता गरम पाणी ओतूया, आपल्याला रस्सा पाहिजे ते इतकं।
आणि हलक्या हातानेच फिरवायचं. गरम पाण्यामुळे जास्त वेळ शिजायला लागत नाही आणि आपली मच्छी असं फुटणार पण नाही. आपली भाजी किती छान शिजत आहे आणि पीस पण फुटलेलं नाही. पूर्ण पीस आहे. पीस पण आहे. असं भाजी खूप छान शिजत आहे. आता वरून गोडा मसाला टाकूया थोडासा आणि कोथिंबीर आणि गॅस बंद करूया. आपली भाजी किती सुंदर दिसते ना. छान तरी आलेली आहे आणि पीस पण फुटलेले नाही. छान व्यवस्थित आहे. भाजी खूप सुंदर झालेली आहे. पीस पण चांगले आहे. तरी खूप मस्त आलेली आहे. ही रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.